कोपरगाव बस स्थानकाजवळ 2 गटात हाणामारी, 8 तरुणांविरोधामध्ये गुन्हा दाखल। कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ काल दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास 2 गटामध्ये जोरदार हाणामारी व दगडफेक झाली। अचानक पेटलेल्या या भांडणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। काही काळासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली असून पळापळी देखील झाली होती। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारची फिल्मी स्टाईल हाणामारी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। घटनास्थळी भांडण करून दोन्ही गटातील तरुण फरार झाले होते। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व माहितीच्या आधारे हाणामारी करणाऱ्या तरुणांची ओळख पटवत रात्री उशिरा त्यानंतर कारवाई करत काहींना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध पोलीस घेत आहे। या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश बाराते, राहुल कुऱ्हाडे, निलेश उर्फ नल्या पवार, राहुल शिरसाट, वैभव कुऱ्हाडे, संकेत भालेराव, विशाल सोनवणे आणि अमोल रोहिदास कोल्हे सर्व राहणार कोपरगाव गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।